डब्बू हा एक 10 वर्षाचा गोंडस, थोडासा जाडसर मुलगा होता. तो गावातल्या हिरवळीवर भातुकली, विटीदांडी, लगोरी असे खेळ खेळत मोठा झाला. सकाळी आईसोबत ओसरीवर बसून गरम गरम पोळी आणि लोणचं खाताना त्याचा चेहरा फुललेला असायचा. पण एक दिवस त्याचे बाबा शहरात नोकरीला लागले आणि संपूर्ण कुटुंबाला शहरात स्थलांतर करावं लागलं. डब्बू नवीन शहरात आला तेव्हा त्याला सगळं नवीन वाटत होतं. मोठी घरे, फुलणाऱ्या रस्त्या, सतत धावत असलेली माणसं. शहरातील मोठ्या शाळेत तो दाखल झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याने नवा शाळेचा गणवेश घातला होता. बॅग खूपच जड होती. तो शाळेच्या गेटपाशी थोडासा घाबरत उभा होता. त्याचे डोळे आजूबाजूला कुतूहलाने पाहत होते. उंच इमारती, काचांची खिडकी आणि इंग्रजी बोलणारी मुलं. पहिल्याच दिवशी काही मुलांनी त्याला गावठी म्हणून चिडवलं. डब्बू दुःखी झाला, पण तो घरी आल्यावर आईने त्याचं सांत्वन केलं. तिने त्याला सांगितलं की आपण वेगळे असलो तरी कमी नाही. डब्बूने ठरवलं तो स्वतःसाठी आणि आईबाबांसाठी काहीतरी खास करणार. हळूहळू त्याने शाळेत सहभागी होणं सुरू केलं. हस्तकला स्पर्धा, चित्रकला, भाषण, तो जिकडे जायचा तिकडे लोक त्याचं कौतुक करू लागले. त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. शेवटी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्याने गावातील खेळ या विषयावर भाषण दिलं. त्याचे अनुभव ऐकून सगळ्या शिक्षकांनी आणि मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.